नमस्कार मैत्रिणींनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नैना राहुलला म्हणते, तुला माहित नाहीये किती अडचणींना सामोरं जाऊन मी तुझ्यापर्यंत पोहोचले. राहुल म्हणतो, पण आता आलीस ना, आता आपल्याला कुणीच वेगळं करू शकणार नाही. आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. राहुल म्हणतो, चल आता आपला पुढचा प्लॅन, आपल्या दोघांना लग्न करायचंय आणि मग त्यानंतर घरी जायचंय. तेव्हा नैना म्हणते, हो हो, तुझ्याशी लग्न करण्यासाठी तर मी इतका मोठा निर्णय घेतलाय. आणि हे दोघे तेथून जाऊ लागतात. परंतु तेवढ्यात पक्या हा नैनाला पाहतो की नैनाताई ही कोणाबरोबर चाललीये, कोणाच्या गाडीत चाललीये. त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो. इकडे काजल ही वेटरला सांगते की स्टार्टर्स तयार झाल्यावर सर्वात आधी मला द्यायचे, मी टेस्ट करेल आणि मग त्यानंतरच पुढे जाऊ द्यायचे. वेटर हो म्हणतो. तेवढ्या सोहम तेथे येतो आणि काजलला म्हणतो, तू या कपड्यांमध्ये किती छान दिसतेस, नेहमी असेच कपडे का नाही घालत. तेव्हा काजल म्हणते, मला कोणते कपडे घालायचे ते मी ठरवणार, ज्याला जे आवडतं त्याने ते घालावं आणि मला या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत म्हणून मी नाही घालत. असं म्हणून ती सोहमवर चांगलीच ओरडते. परंतु सोहम मात्र खूप खुश असतो. त्याला काजल खूप आवडत असते. तेवढ्यात पक्या तेथे येतो आणि काजलला म्हणतो, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हे दोघे बाजूला जातात. तेव्हा पक्या काजलला सांगतो, मी आता नैनाताईला पाहिलं, ती एका मुलाबरोबर गाडीत बसून निघून गेली. हे ऐकून काजलला धक्काच बसतो आणि ती म्हणते, पक्या हे काय बोलतोयस तू? नैनाताई तर तिच्या रूम मध्ये तयार होत असेल, तिचं लग्न थोड्याच वेळात लागणार आहे. आणि ती हसू लागते. पक्या म्हणतो, मी खरं बोलतोय, खोटं बोलत नाहीये. नैना म्हणते, मग तो अद्वैत असेल तिचा होणारा नवरा. पक्या सांगतो, नाही, अद्वैतही नव्हता, वेगळाच मुलगा होता. तेव्हा काजलला काही समजतच नाही की पक्या असं का बोलतोय. ती लगेचच कलाजवळ येते आणि कलाला याबद्दल सांगितले की पक्या म्हणतोय नैना दिदी एका दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेली. कलालाही जबर धक्काच बसतो आणि ती म्हणते, हे काय बोलतेस तू, असं नाही होऊ शकत, चल आपण पाहून येऊया. असं म्हणून हे दोघेही नैनाच्या रूमकडे जायला निघतात. इकडे अद्वैत हा नवरदेवाच्या वेशात तयार झालेला असतो. तो खूपच सुंदर दिसत असतो. त्याच वेळेस तेथे सागर आणि मुक्ता येतात. हे दोघेही अद्वैतचे मित्र असतात. सागर आणि मुक्ताला पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. ते थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. अद्वैत म्हणतो, तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला, साखरपुडा तर होऊन गेला. तेव्हा सागर म्हणतो, मी तर तयार झालो, यांनाच मेकअप करायला वेळ लागला. तर मुक्ता म्हणते, हे खोटं बोलताय, मी तर अर्धा तासापूर्वीच तयार झाले होते, यांचेच फोन कॉल सुरू होते. या दोघांचंच भांडण रंगतं. तेव्हा सरोज म्हणते, तुम्ही दोघे काय भांडताय, त्याच्यासमोर काय आदर्श ठेवताय. त्यानंतर हे दोघे भांडायचं थांबवतात. इकडे नैनाची चिठ्ठी वाचून संगीताला जबर धक्का बसलेला असतो. आता काय करायचं हेच तिला समजत नाही आणि ती ढसाढसा रडू लागते. आता आपलं काही खरं नाही, चांदेकर आपल्याला सोडणार नाही, आपल्याला पोलिसांच्या हवाली करतील, केस करतील, आपलं नाक कापलं जाईल, आता जगून फायदा नाही असा विचार करून ती चक्क आत्महत्या करण्याचा विचार करते आणि फाशी लावण्यासाठी साडी शोधते. कला आणि काजल हे दोघे रूमच्या बाहेर येतात आणि दरवाजा वाजवतात. परंतु संगीता दरवाजा काही उघडत नाही. तेव्हा या दोघींनाही संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. इकडे संगीता ही फाशीचा फंदा बनवते आणि गळ्यामध्ये टाकते. ती फाशी घेणार इतक्यात काजल ही लात मारून दरवाजा उघडते. आपली आई फाशी घेते हे पाहून या दोघींना जबर धक्काच बसतो. त्या लगेचच संगीताला वाचवतात आणि विचारतात, हे तू काय करत होतीस. संगीता ढसाढसा रडू लागते. या दोघी तिला शांत करतात. कला विचारते, आई काय झालं, तू असं का करत होती. संगीता सांगते, त्या नैनाने मला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली, ती पळून गेलीये. असं म्हणून या दोघींना हे पत्र दाखवते. हे पत्र वाचून काजल आणि कला या दोघींनाही जबर धक्का बसतो. नैना असं करू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. इकडे बाहेर सगळेजण बोलू लागतात की नैना अजून का आली नाही, काही गडबड तर नाही ना. तर संगीता ही खूप घाबरलेली असते. आता चांदेकर मला सोडायचे नाहीत, ते माझ्यावर केस करतील, मला पोलिसांच्या हवाली करतील, माझं काही खरं नाही, असं म्हणून ती रडू लागते. तेवढ्या सुकन्या तेथे येते. सुकन्याला सुद्धा ही गोष्ट समजल्यावर तिलाही जबर धक्काच बसतो. तर दुसरीकडे अद्वैत समोर सागर आणि मुक्ताची भांडणं सुरत असतात. ते एकमेकांना टोमणे मारत असतात. अद्वैत म्हणतो, तुम्ही दोघांनी मला धीर द्यायला हवा, तर माझ्या समोरच काय भांडताय, त्यामुळे मलाही भीती वाटायला लागलीये. तेव्हा सागर म्हणतो, काळजी नको करू, एकदा का तुझं लग्न झालं की तुला कळेल नवरा बायकोचं नातं कसं असतं, भांडणातच खरं प्रेम असतं. गुरुजी हे आबासाहेबांना म्हणतात, नवरी मुलगी अजून का आली नाही. आबासाहेब त्यांना समजावून सांगतात, नवरी मुलगी आहे, थोडा वेळ लागेल, काळजी करू नका. तर अद्वैत हा नैनाच्या बाबांना विचारतो, बाबा काय झालं.
नैनाची तब्येत तर बरी आहे ना, ती अजून का आली नाही? रोहिणी म्हणते मी जाऊन पाहते आणि ती नैनाच्या रूमकडे यायला निघते. इकडे संगीता, सुकन्या, कला, काजल या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं. कला ही काजलला सांगते तुझ्या गँगला गोळा कर, संपूर्ण कोल्हापूरमध्ये शोध आणि जर ती कुठे भेटली तर आम्हाला सांग. संगीता म्हणते आणि हो ती भेटली तर तिच्याशी भांडण करू नको, प्रेमाने समजाव आणि घरी घेऊन ये. आमची काय अवस्था झालीये ते तिला सांग. काजल हो म्हणते आणि लगेचच तिकडे जायला निघते. रोहिणी तिला विचारते काय झालं, पण काजल तिला काहीच सांगत नाही. यावरून रोहिणीला शंका येते. रोहिणी नैनाच्या रूम बाहेर येते आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकते तेव्हा तिलाही धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रोहिणीला सगळं समजणार. त्यानंतर ती संगीताला म्हणेल की तुम्ही कलाला नैनाच्या जागी उभं करा, त्यानंतर जे होईल ते पाहता येईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो.